तो देखो दोस्तों, पैदल ही जा रहा हूँ दोस्तों बस स्टैंड पे, क्योंकि गाड़ी तो है नहीं, हमें एसटी से जाने का है दोस्तों, इसलिए पैदल ही जा रहा हूँ दोस्तों, और अकेला ही जा रहा हूँ देख सकते हैं। और मार्केट है दोस्तों, ये हाईवे रोड है दोस्तों हमारे पे। देख सकते हैं दोस्तों, चलिए दोस्तों चलते हैं। ओके। देखो दोस्तों, अभी तो बघा मित्रांनो, आता बस स्टँड थोडंसं जवळ आहे, फक्त 5 मिनिट दूर आहे. बस स्टँडची चौकशी आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आणि बाजूला इकडं बस स्टँड आहे मित्रांनो. बस स्टँडची चौकशी आहे मित्रांनो. त्या कोपऱ्यात थांबा तिथं नाही. आपली पंचालय मार्केट बस स्टँड आहे, बस स्टँड आहे मित्रांनो, बघू शकता. आता इथून आपण सगळं काही बघू आणि आपली गाडी बघू. कुठं आहे आपली गाडी, माहूरवाली. आता आपण आपली गाडी बघू मित्रांनो, कुठं आहे माहूरवाली. गाडीत बसून सीधा जाऊन आपली बस स्टँड आहे मित्रांनो. बस स्टँड आहे मित्रांनो, आताच नवीन झालं तयार, थोडे दिवस झाले आहे. एका महिन्यात पहिले त्याचं उद्घाटन पण झालेलं आहे. ते गाडी आहे मित्रांनो आपली, माहूर गाडी बघू शकता तुम्ही. माहूर निघून आहे. आर्मी मला तरी बघा तर मित्रांनो, हे बस स्टँड आहे माझ्या गावाचं, यवतमाळचं. नवीन बनलं आहे, आत्ताच उद्घाटन झालेलं आहे याचं. तर बघा मित्रांनो, गाडीतनी बसलो आहो. आता लोक गाडीतनी यायचे आहे. गाडी भरली का आपण निघूया. ओके मित्रांनो, ओके, ठीक आहे. कशी गाडी आहे मित्रांनो, बघू शकता आपण. आता बस गाडी भरली की निघायचं आहे आपल्याला. बघा मित्रांनो, आता गाडी भरत आहे. बस आता आपण निघूया. तर बनवून राहा व्हिडिओतनी शेवटपर्यंत. पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगते मित्रांनो. आता 11 वाजता गाडीतनी बसलो मित्रांनो. आता 11 वाजता गाडी चालू लागली मित्रांनो. आता किती वाजता आपण तिथं पोहोचू मी सांगणार तुम्हाला. तो व्हिडिओ बनवून राहा माझ्या चॅनलवरती. बघा मित्रांनो, आता बघा मित्रांनो, बस चालायला लागली मित्रांनो, बघू शकता. बघा मित्रांनो, हे आहे माझं गाव, माझी सिटी, माझं यवतमाळ, म्हणजे माझी जन्मभूमी. तर बघू शकता मित्रांनो, कशी आहे माझी सिटी. बाहेरून पण खूप छान छान रोड आहे, खूप डेव्हलपमेंट होत आहे माझी सिटी हळूहळू. पण माझ्या सिटीतनी फक्त रेल्वे नाही मित्रांनो, ते पण काम चालू आहे. रेल्वे पण काही दिवसानं, एखाद्या वर्षानं येणार आहे मित्रांनो.
तर आजचा व्हिडिओ कसा लागला ते एक तर बघा कमेंट करून मित्रांनो, नक्की आता सांगा उतरलो आहे मित्रांनो. बसमधून माहूर बस स्टँड तुम्ही वर कमेंट करा, पोहोचलो लाईक आहोत. करा, आमची हे हिंमत आहे वाढवत माहूरचं राहा बस स्टँड. मित्रांनो. असेच सपोर्ट करत राहा मित्रांनो. असाच तुमचा आशीर्वाद राहू द्या मित्रांनो. तर जाऊया आता आपण माहूरगड ओके किल्ल्यावर. मित्रांनो. ओके. ओके मित्रांनो. हे आहे मित्रांनो मनदेव देवस्थान आहे मित्रांनो. हे बघा मित्रांनो, गाडीतनी किती हवा चालते. पुरे चला, केस व्हिडिओतनी इकडे बनवून तिकडे राहा. होऊ राहिले आता जाऊ आपण मित्रांनो. खूप माहूरगड हवा चालू किल्ल्यावर. राहिली ठीक आहे. मित्रांनो. ओके आणि मित्रांनो. गरमी पण एवढी आहे तो देखो मित्रांनो, दोस्तों, काच पण लावूशे अभी नाही यहाँ पे वाटत चाय आहे वाय पी चुका मित्रांनो. हूँ दोस्तों. ब्लॉग मेरा बनवत बच्चा राहतो देखो दोस्तों, मित्रांनो. चाय लोक वाय असे चाय का बघतात धंधा करता है दोस्तों. आपल्याकडे, तर त्याचा काही जवाब. और बहुत ही प्यारी चाय बनाता है दोस्तों. ये देख सकते हैं दोस्तों, ये माउथ सिटी है दोस्तों. बहुत ही बढ़िया सिटी है दोस्तों. क्यों रे डर रहा है रे? तुम्हारे को अलग से बोलना पड़ेगा क्या? क्यों रे? 4 बज रहा। खाऊ का? ये इकडे थोडा. दे एक पॅकेट. तर बघा मित्रांनो, हे आर्णी हम्म? सिटी आहे मित्रांनो. आर्णी मावळगीचा तालुका थोडी आहे. यवतमाळ जिल्हा लागते मित्रांनो. वाघ आर्णी आहे का पण रे? खूप सुंदर आहे मित्रांनो. वाघ आहे का रे इकडं? तर दे ना एक पुडा. एक दे. दहाचा दे. फोटो करते हटते। दहाचा दे. अरे कामच आहे आपलं फोटो व्हिडिओ काढणार आहे. काय यार, लहान लहान गोष्टी भेटतो. हा कितीचा? कितीचा? 20चा। यार 10चा देत आहे का? 10 लगे ये घे। ये तुम्हारा मित्र है। देखो दोस्तों, अभी फिंगर ले चुके हैं दोस्तों. अभी टाइम पास थोड़ा करेंगे दोस्तों, और बस चलते हैं, शुरुआत करते ऊपर जाने की दोस्तों. तो यही है दोस्तों, ऊपर जाने का रास्ता देख सकते हैं. देख सकते हैं दोस्तों, मैं तो दोस्तों पहली बार आया हूँ, तो मुझे ज्यादा कुछ पता नहीं है दोस्तों. और मुझे इसके इतिहास के भी बारे में कुछ पता नहीं है दोस्तों. लेकिन जितना भी मैं आंखों से देखूंगा और जितना भी कानों से सुनूंगा, उतना जरूर मैं आपके साथ शेयर करूंगा. अभी काफी दूर है दोस्तों, और ऊपर तो दोस्तों पानी वानी कुछ भी नहीं मिलता दोस्तों, कोई खाने की चीज भी नहीं मिलती है दोस्तों. अच्छा हो गया अब तुमने नीचे से ही दोस्तों पानी भी ला लिया, सब कुछ ला लिया दोस्तों. जब तक कभी भी कहीं पे भी जाने का रहा दोस्तों, तो पूरी जानकारी जरूर ले लेना दोस्तों, उसके बाद ही कहीं पे जाना दोस्तों. वरना क्या फिर पछतावा लागते ना, तो नंतर मग पछतावा लागते. मैं तो दोस्त मराठी हूँ, लेकिन दोस्त ज़्यादातर हिंदी बातें करता हूँ, इसलिए मराठी और हिंदी दोनों मेरी मिक्सिंग होती है दोस्तों. इसलिए अगर कुछ गलती होगी थोड़ा एडजस्टमेंट कर लेना दोस्तों, क्योंकि मैं मराठी हिंदी दोनों भी बोलता हूँ दोस्तों, इंग्लिश भी बोलता हूँ दोस्तों. तो इसलिए अब मैं मराठी ब्लॉग बना रहा था दोस्तों, लेकिन बीच बीच में मेरे मुंह में दोस्तों हिंदी भी आ जाती और मराठी भी आ जाती. तो बनून राहा मित्रांनो व्हिडिओतनी. काही गलती झाली तर मला माफ करता. ओके ओके. और वो जो तालाब गिलाव बोलते हैं ना दोस्तों, ये वो तालाब था दोस्तों, लेकिन पूरा सूख चुका है दोस्तों. पानी का तो एक बूंद नहीं दिख रहा है दोस्तों, हरी हरी घास दिख रही है दोस्तों सिर्फ. और ये भी क्या है तो पता नहीं है दोस्तों. ये क्या लिखा है दोस्तों, जो चू ऊपर है दोस्तों. ऐसा लग रहा है कि अभी मैं 50 फीट ऊपर, काफी दूर आहे मित्रांनो. असं वाटत आहे का आता मी 50 फूट वरत आलेलो आहो. आता किती आणखीन किती फूट वरत जावं लागते तर मला पण नाही माहित. अजून किती पायऱ्या आहे, अजून किती पायऱ्या आहे तर का माहीत, समजून नाही राहिलं मित्रांनो. पायऱ्या खतमच व्हायचं नावच नाही घेत आहे. तर बघा मित्रांनो, घरून आपण 10 वाजता निघालो होतो. आता इथं 2:40 झाले मित्रांनो.
घरून पैदल निघालो, मग तिथून गाडीतनी बसलो. गाडीतनी किती वेळ लावते, जोपर्यंत गाड्या भरत नाही तोपर्यंत निघत नाही मित्रांनो. मग इथं माहूरला आलो मित्रांनो. माहूरहून ॲटो पकडला, तो पण ॲटो भरेपर्यंत निघाला नाही मित्रांनो. असाच टाईमपास झाला मित्रांनो. आता माझ्या घरापासून यवतमाळपासून माहूरला यायला 75 किलोमीटर आहे फक्त मित्रांनो. 75 किलोमीटर यायला 1 ते 1.5 तास लागते मित्रांनो. पण मला 3 तास लागले मित्रांनो, कारण की टाईमपासच एवढा झाला मित्रांनो. माझ्या घरापासून माहूर हे रायगड किल्ला जे आहे, माहूर 75 किलोमीटर आहे मित्रांनो. आणि माहूरच्या बसस्टॉपवर आलो मित्रांनो. तिथून हे किल्ला फक्त 2 किलोमीटर आहे मित्रांनो. आपण गाडीनं पण येऊ शकता मित्रांनो. गाड्या लावासाठी खूप सारी पार्किंग आहे मित्रांनो. मी आपल्या सगळ्यांना व्हिडिओतनी दाखवली मित्रांनो पार्किंग. 4 व्हीलरांना, 2 व्हीलरांना काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. जो कोणी व्यक्ती पैदल बी येणं चाहत असन तर पैदल पण येऊ शकते मित्रांनो. 2 किलोमीटर म्हणजे काहीच नाही मित्रांनो. हसत खेळत आपण येऊ शकतो मित्रांनो. पण मला माहीत नव्हतं मित्रांनो, माझी पहिली वेळ होती ना. तर मी तर पैदलच येत होतो मित्रांनो, कारण की मला पैदल यायलाच खूप मजा येते. कारण की पैदल चालता चालता आपण व्हिडिओ बी बनवू शकतो, सब करू शकतो. पण मला माहिती नव्हती म्हणून मी गाडीनं आलो मित्रांनो, ॲटोनं. तर तुम्ही पैदल पण येऊ शकता, काही असा फरक नाही पडणार. 2च किलोमीटर आहे. पण खूप पहाडी आहे मित्रांनो, असं टेकड्यावर आहे मित्रांनो. एवढं टेकडं आहे मित्रांनो, खूप तुमचं पाय पण दुखतील. खूप टेकड्यावर आहे मित्रांनो. बघा ना मित्रांनो, हे जे माहूर सिटी आहे बघा किती खाली आहे, खूप खाली आहे. हे जे रायगड किल्ला आहे हा 110-120 फुटापर्यंत वरता आहे मित्रांनो. आणि तेवढी सिटी खाली आहे मित्रांनो. हे माहूर जे आहे, माहूर तालुका जे आहे मित्रांनो, पुरा असा बसलेला मित्रांनो. काही घरं टेकड्यावर आहे मित्रांनो. तो काही घरं गड्ड्यातनी आहे. म्हणजे पहाडी गड्डे असा पुरा इलाका आहे मित्रांनो माहूरचा. आणि हे जे रायगड किल्ला जो आहे मित्रांनो, हा तो खूप पहाडीवर आहे मित्रांनो. खूप मोठी पहाडी आहे, त्याच्यावर आहे मित्रांनो रायगड किल्ला. तर चला मित्रांनो, आणखीन तुम्हाला दाखवतो जे राहिलेलं आहे किल्ले बघायचे ते आणखीन दाखवतो मित्रांनो तुम्हाला. चला आता बघा मित्रांनो, हे बघायचं होतं आपल्याला, हे बघायचं राहिलं होतं. तर आता हे बघूया आपण. रस्ता पण खूप चिकना आहे मित्रांनो. गोटे खूप चिकने आहे मित्रांनो. घसराची भीती वाटते मित्रांनो. तर हे बघा मित्रांनो, हे गेट बघू शकता मित्रांनो, कसं डिझाईन बाज बनवलेलं आहे. असं 3 गेट आहे मित्रांनो, बघू शकता. त्याच्या वरतं गेलो मित्रांनो आता आपण. ते सगळ्यात वरचा भाग बघा मित्रांनो, कसा नजारा आहे, कसा किल्ला आहे अंदरून मित्रांनो. लोकांचं कामच आहे मित्रांनो गंदगी फैलवणं, जिथं तिथं गंदगी. पण खूप डिझाईनबाज किल्ला आहे मित्रांनो. याच्यावरून आपल्याला कलाकारी बघायला मिळतात. जुन्या लोकांची कशी कलाकारी होती. खूप छान केला, खूप आवडला मला तर हा किल्ला. तुम्हाला आवडला का नाही आवडला नक्की एक कमेंट करून नक्की मला कळवा मित्रांनो, की तुम्हाला हा किल्ला कसा वाटला. नक्की सांगा मित्रांनो एक कमेंट करून. मला तो खूप आवडला. माझ्या जीवनातला पहिला किल्ला हा मी बघत आहो मित्रांनो. आजपर्यंत मी कोणताच किल्ला बघितला नाही आहे मित्रांनो. हा माझ्या जीवनातला पहिला किल्ला आहे मित्रांनो, जो मी बघत पण आहो आणि त्याच्यावर एक ब्लॉग पण बनवत आहो, ताकी माझ्या फॅन्सला बी माहीत पडलं पाहिजे, आहे की ना मित्रांनो. बघा मित्रांनो, हे गेट झालं, हे रोड आहे मित्रांनो. आता इकडून आपण आता खाली जाऊ मित्रांनो.
देख सकते हैं दोस्तों, काफ़ी ऊंचा है और ये भी नज़ारा देख सकते हैं दोस्तों। धूप की वजह से बराबर दिख नहीं रहा है दोस्तों। बहुत ही बढ़िया है नज़ारा, बहुत ही धूप है दोस्तों, लेकिन तब भी आपके लिए बना रहा हूँ दोस्तों। इतनी मेहनत कर रहा हूँ दोस्तों, समझ सकते हैं। अभी यहाँ पे देखो दोस्तों, ऊपर से अपन नीचे आए दोस्तों थोड़ा सा यहाँ पे, तो ये नज़ारा थोड़ा पास में लग रहा है दोस्तों। यानी कि 30 फीट दोस्तों अपन नीचे आए हैं अभी और थोड़ा थोड़ा नीचे जाएंगे दोस्तों, और वहाँ से मैं आपको दिखाते जाता हूँ दोस्तों ये नज़ारा। ये भी देखो दोस्तों कैसे किले हैं दोस्तों, इधर से साइड से भी देख सकते हैं दोस्तों, काफ़ी बड़े किले हैं दोस्तों, और काफ़ी लोग फोटो भी खींच रहे हैं दोस्तों। तो चलो दोस्तों, अब किधर से चलते हैं? इधर से। तो ओके दोस्तों, चलो दोस्तों अब नीचे जाते हैं दोस्तों। ऊपर का जो भाग है दोस्तों मैंने पूरा आपका दिखा दिया है दोस्तों, ऊपर का भाग। अब नीचे चलते दोस्तों, दिखी नीचे का भी पूरा बता देते दोस्तों। अपन उधर के गेट से दोस्तों आए थे दोस्तों ऊपर, अब शायद दूसरे रास्ते से दोस्तों अपन नीचे जा रहे हैं दोस्तों। उधर के गेट से दोस्तों अपन ऊपर आए थे, अब इधर के गेट से। तर बघा मित्रांनो, आपण इकडल्या साईडचं बघितलं नाही आहे, तर आता आपण इकडल्या साईडला जाऊ, तर बनवून राहा व्हिडिओ। बघा आता हा रोड चालला आहे, कुठं चालला आहे तो बघूया आपण। ते तर राहणारच आहे। हे पण दिवाल बघा मित्रांनो, वरचं पण बघा। अगर तुम्ही पण कधी इथं आले मित्रांनो, तर पाण्याची बॉटल, जेवायचा डब्बा पार्टी पण इथं करू शकता। खूप एन्जॉय होणार तुमचा। डब्बा पार्टी पण करू शकता। आपल्या फॅमिलीला घेऊन येसान तर फॅमिलीला पण घेऊन येऊ शकता मित्रांनो। खूप एन्जॉयमेंट होईल, खूप मजा येईल मित्रांनो, कारण की असे मौके जीवनात एकदा येते, बार येत नाही मित्रांनो। तर म्हणून जेव्हा पण येसान तेव्हा पुरी सुविधा बराबर सोबत घेऊन यावे, नातन मग इथं आल्यावर पस्तावा लागेल तुम्हाला, कारण की इथं नाही हॉटेल आहे, नाही पाणी आहे, नाही काही आहे मित्रांनो। पूर्ण जंगल आहे मित्रांनो। तर इकडं तर काही दिसत नाही मित्रांनो आपल्याला। तर चला सांगा लागेल का तुला काय म्हटलं? लोक खूप एकट दुक्कटच येत आहे मित्रांनो, जास्ती लोक काही आहे नाही इथं, एकट दुक्कटच लोक येत आहे मित्रांनो। मी पण एकटाच आलो मित्रांनो, एवढ्या दूर 80 किलोमीटर लांबून मित्रांनो एकटा आलो मित्रांनो। आता कोणी सोबत येऊ का नाही येऊ, पण मला ते याच लागते मित्रांनो, कारण की माझं काम आहे यूट्यूब चालवणं, कोणाच्या बी बच्चं काम नाही मित्रांनो। यूट्यूबर बनण्यासाठी खूप मेहनत करावं लागते मित्रांनो, आणि व्हिडिओज बनवून आपलं काम राहते मित्रांनो। व्हिडिओ तर आपल्याला बनवाच लागेल मित्रांनो। व्हिडिओज नाही बनवले तर कोण आपल्याला यूट्यूबर समजेल? काय फायदा राहणार मग आपला? यूट्यूबरचं पहिलं काम आहे मित्रांनो व्हिडिओ बनवणं, नंतर बाकी सगळं। तर चला आता इथून असं वापिस जाऊ मित्रांनो किल्ला। तर बघा मित्रांनो, आता किल्ला तर पुरा बघून झाला आहे माझा, व्हिडिओ पण बनवले, सब बनवले मित्रांनो, आपण सगळ्याला पण दाखवलं मित्रांनो। तर चला मित्रांनो, आता जसं आलो आपण तसंच आता खाली पण जाऊ मित्रांनो। तर हे लागला आहे आपला रोड मित्रांनो, बघ खास गोट्याचा रोड आहे मित्रांनो। मी दुसऱ्या रोडनं जात होतो मित्रांनो, पण मी म्हटलं मला तर काही माहीत आहे नाही। मी दुसऱ्या रोडनं जात होतो मित्रांनो, पण मला तर काही माहीत आहे नाही, कारण की मी पहिलीदा आलो। मला वाटलं भुलून जाईन बा, म्हटलं ज्या रोडनं आलो त्याच रोडनं चालावं, जास्ती हुशार काय काही मारावं नाही, आहे की ना मित्रांनो। कारण की पहिलेच बाहेर गावी आलेलो आहो आपण, आपलं गाव काही आहे नाही हे। इथं अगर मित्रांनो कधी तुम्ही आले तुमच्या फॅमिलीला घेऊन, लेकरांना घेऊन, कोणाला घेऊन, तर खा प्याची व्यवस्था तर पूर्ण करूनच यायचं। पाणी, जेवायचा डब्बा सगळं घेऊनच यायचं, पण लेकरावर पूर्ण नाही का लक्ष ठेवायचं, कारण की लेकरं उड्या वाड्या मारत राहतात मित्रांनो, आणि इथं नुकसान होऊ शकते मित्रांनो, कारण की इथं पुरा जंगल आहे एक। दुसरी गोष्ट पुरा पहाडी इलाका आहे मित्रांनो, कारण की रोड पाहिला एवढूसा, इकून बघितली तर खाई आहे,
तिकून बघितली तर खाई आहे मित्रांनो. तर थोडीशी बघा कापली चुकून मित्रांनो कसा आपल्या अंगावर हा येऊ शकते किल्ला आहे. मित्रांनो. किल्ल्याचं गेट बघू बघा शकता मित्रांनो मित्रांनो. किती जबरदस्त आहे. बघा मित्रांनो बहुत कशी खाई आहे सुंदर, मित्रांनो. एक बी गलती केली अति सुंदर. मित्रांनो तर लेकराची बाजूची जात साईड राहते, बघा त्याला काही समजत मित्रांनो नाही, पडू पण शकतो, पुरी काही तडकून पण होऊ गेलेली शकतो. असं रोड बघा वाटते मित्रांनो, कधी केवढं पडून रोड आहे जाणार काही मित्रांनो. गॅरंटी नाही म्हणून मित्रांनो. हे गलती कधी पण करायची म्हणून नाही नजारा मित्रांनो. तर खूपच खास आहे मित्रांनो. गेट मधून पुरं माहोल दिसते मित्रांनो, कारण की गड्ड्यात नाही आहे ना पुरं. चालायचं मित्रांनो. बहुत खास, ब्युटिफुल ब्युटिफुल, लेकराईकडून एक गलती झाली नंबर, नाही पाहिजे. बहुत बढ़िया आहे, बहुत बढ़िया, अति. आणि रोड तर पण मित्रांनो कसा वाटला खराबच किल्ला असल्यासारखा, तुम्हाला एवढं पण चांगलं आहे नाही मित्रांनो. आवडला का नाही बराबर नक्की यायचं, सांगा बराबर एकदा. जायचं, पद्धतशीर ओके. आपलं काम करायचं मित्रांनो. तर किल्ला तर मित्रांनो पाहण्यालायक आहे, चांगला आहे, एन्जॉयमेंट होते. किल्ले आपल्याला हमेशा पाहायला मिळत नाही, तर एक मस्त आहे नवीन उदाहरण आपल्यासाठी. तर कसा वाटला किल्ला तुम्हाला एक कमेंट करून नक्की सांगसाल. व्हिडिओ चांगला वाटेल तर आपल्या दोस्तांना शेअर जरूर करजा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, कारण की तुम्ही लोक जेव्हा सबस्क्राईब करसान, लाईक करसान, तेव्हाच मला हिम्मत भेटते व्हिडिओ बनवासाठी. तुम्ही लाईक सबस्क्राईब करसान तेच माझी असली ताकद आहे, तेव्हाच माझी हिम्मत वाढन. तर चला मित्रांनो, आता जसं आलो तसंच वापिस घरी जाऊया. ओके ओके. तर बघा मित्रांनो, आता आपल्या पायऱ्या आलेल्या आहे. चला आता धिकी पायऱ्याहून जाऊया मित्रांनो. आपल्या पायऱ्या आलेल्या आहे मित्रांनो. आहे मित्र 100 असणार मित्रांनो, 100 पाय. ब्लॉग चालू है क्या? हो, अपना काम ही है ब्लॉग बताओ. बनाना. व्हाट्सअप गाइस, क्या नाम है? प्रवीण प्रवीण. हाँ, देख सकते हैं दोस्तों, कुछ अपने सब्सक्राइबर मिल गए थे दोस्तों, हाय वाई कर रहे थे दोस्तों. मेरे गांव में दोस्तों, मेरे यवतमाल में दोस्तों, कोई ऐसा है नहीं कि जिसे पता नहीं कि प्रवीण भैया वीडियो बनाते है करके. सभी को पता है दोस्तों, सभी को मैं खुद बताते रहता हूँ दोस्तों. सभी लोग मेरे चैनल को सब्सक्राइब भी किए हैं, सभी लोग वीडियो भी देखते हैं दोस्तों. मेरा सबको भी पता है दोस्तों कि प्रवीण भैया यूट्यूबर है. काय म्हणते दादा? किल्ला आहे वरतं, आणि अजून किल्ला आहे आणि एक मंदिर आहे. कसलं? मंदिर माहीत नाही बा कसलं आहे, तर गेलो नाही मी. खूप वरतं आहे, खूप पाय दुखते, हा? ले वरतं आहे आणखी. तुम्ही गेले होते का नाही? हो गेलतो ना मी, खूप वरतं आहे. वरती लोक आहे का? हो लोक आहे ना, 7-8 लोक आहे, 7-8 लोक आहे वरतं. दुसरीकडे कुठे आहे अजून काय माहित मंदिर हेच वाटतं. हो वरतं मंदिर तर जवळच आहे म्हणा इथं, पण किल्ला त्याच्या बी वरतं आहे. मंदिरात जाऊ ना हो मंदिर जवळच आहे मग. दत्ताचं मंदिर आहे का? हो हो दत्तात्रयचं मंदिर. त्याच मंदिरात जायचं. हो जवळ आहे ते. जवळ, हे जवळच आहे मंदिर, इथंच आहे. नाही जायचं आपल्याला. 20-30 पायऱ्या चढल्या का मंदिर आहे. आहे हाय हाय. इथं इथंच आहे. देखो दोस्तों, मुझे ही पता नहीं, वो लोग मुझे ही पूछते हैं दोस्तों, मुझे ही पता नहीं क्या करूँ, इसको बताओ. इतके घाट होते का तू असं डोंगरान चढेल. हो हो बरं का. ऊन जास्त आहे ना. आपण काहीच नाही मजा घेते नुसते, पण काही करतोय. अहो हे असंच असतं मग देवदर्शनाचं. चला मित्रांनो, आता आपल्या पायऱ्या खतम झाल्या आहेत. एक लपडा बघायला मिळतात. हॅलो. तर बघा मित्रांनो, आता उतरलो आपण पायऱ्यावरून. तर बघा मित्रांनो, हे सगळी पार्किंग आहे मित्रांनो. हे लोकांनी जशा गाड्या लावल्या तशा तुम्ही पण लावू शकता, काही टेन्शनवाला काम नाही मित्रांनो.
रोड खूप मोठा आहे. तुम्ही पण गाड्या अशा लावू शकता मित्रांनो. काही टेन्शनवाली गोष्ट नाही मित्रांनो. कोणती बी गाडी आणा, 4 व्हीलर 2 व्हीलर सगळे रोड आहे मित्रांनो. मस्तपैकी लावा मित्रांनो. ओके, तर चला जाऊया. तर बघा मित्रांनो, यवतमाळ इथून 80 किलोमीटर आहे मित्रांनो.